असे काही प्रश्न आलेत जे 50शीच्या वर आहेत, पण त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. हो आणि छान बोललीस तू, कारण 50शी लागली म्हणजे तीर्थयात्रेला जा. हां, हां. हमको तीर्थ यात्रा करके सेक्स भी करना है यार. हाऊ कॅन यू लेबल की 50शी झाली म्हणजे सेक्शुअल अर्ज संपली? हे गृहीत धरणं किती रॉंग आहे ना. आणि इव्हन वय पण नाही. अनेकदा असं बघितलं गेलंय किंवा बोललं गेलंय, की आता काय मुलं झाली, आता काय जवळ यायचं? हो, काही गरजच नाही. हां. दॅट इज द बिग स्टिग्मा. परवा केस होती ना गं, ते मुंबईहून आले ते. द मॅन वॉज 52, शी वॉज 48 आणि त्यांचं छान नातं आहे सेक्शुअल वगैरे आणि मुलं आहेत, सगळं व्यवस्थित आहे. पण बिकॉज ऑफ हार्ट इलनेस त्या माणसाला बायपास सर्जरी झाली, कोरोना झाला, डायबिटीज झाला, आता इरेक्शनचा प्रॉब्लेम यायला लागला. ज्या बायकोनी कोरोनामध्ये फुल साथ दिली, ज्या बायकोनी पूर्ण कॅन्सर त्यांना झाला, त्याच्यामध्ये ट्रीटमेंटला साथ दिली, ज्या बायकोनी म्हणजे सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींसोबत केले. व्हेरी ब्युटिफुल कपल इन लव्ह विथ इच अदर. बट नाव ही इज लँडिंग अप इनटू इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता त्यांना आणि फिट आहेत दोघं. म्हणजे पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी खूप सुंदर आहे, पण वन ऑर्गन इज नॉट एबल टू परफॉर्म नाव. सो नाव वन ऑर्गन इज नॉट एबल टू परफॉर्म म्हणजे पूर्ण सेक्स बंद झाला. कारण आपल्याकडे पेनिट्रेटिव्ह सेक्स हेच माहित आहे. नॉन पेनिट्रेटिव्ह फॉर्म ऑफ ऑर्गॅझम, फिमेल प्लेजर, फिमेल ऑर्गॅझम, त्या स्त्रीला त्याचं एज्युकेशन नव्हतं. त्या नातामध्ये एवढं गोड नातं असताना पण ह्या विषयावर आपण संवाद करू शकतो हे नव्हतं. मग ते लपून छपून त्या सेक्सॉलॉजिस्टकडे जायचे, ते लपून छपून गोळ्या खायचे. त्या लेडीला एकदा त्यांनी सांगितलं की मी असं जातोय, चलते का? तिची तिची इंटेन्शन कशी होती की माझी वयस तर खूप आहे, पण ह्यांना नाही इरेक्शन होत, मग ह्यांना वाईट वाटेल, त्यामुळे आपण पण गप्प बसावं. झालं. म्हणजे मी महान बनणार, तेही महान बनणार. अरे क्यों महान बनना है? इस पे बात करते हैं, मिलके जाके ट्रीटमेंट लेते हैं. दिस इज अ कंडिशन आणि इट कॅन बी मॅनेज. बरं, वयामानाने नाही तुमचं पेनिस इरेक्ट होत आहे, पण वी हॅव मल्टिपल चॉईसेस टू प्लीज इच अदर ना. पण त्याचं एज्युकेशन पाहिजे. जे नातं सगळं खुलून बोलू शकतं, ते सेक्सवर नाही बोलू शकत. मला त्या स्त्रीला बसून सांगावं लागलं की हे वल्वा आहे, क्लिटोरिस आहे, असे असे टॉयज आहेत, असे व्हायब्रेटर्स आहेत. तेच करतील तुला, ते तुला प्लेजर देतील, पण तुला प्लेजर सप्रेस करायची गरज नाहीये. आणि मुळात 50शीला येऊन आपल्याला इतकी सेक्शुअल अर्ज आहे, एका स्त्रीला पण हे सांगायची मुभा नाहीये. मुभा नाहीये. नाहीये.